बातमी रत्नागिरीमधून आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 97 गावात 6 दिवसांनंतरही वीज पुरवठा खंडितच आहे। रत्नागिरी तालुक्यातील चिंचवाडी गेल्या 6 दिवसांपासून अंधारात आहे। मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे महावितरणचे पोल जमीनदोस्त झालेत। जिल्ह्यामध्ये सुमारे 418 पोल पडल्याने गावं अंधारात आहेत। 49 एजन्सीच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। 6 दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसानं महावितरणची अक्षरशः दाणादाण उडवून दिलेली पाहायला मिळते। आपण सध्या रत्नागिरी तालुक्यातील चिंचवाडी या ठिकाणी आहोत आणि आपण सध्या खाके यांच्या घरामध्ये आहोत। या घरामध्ये गेल्या 6 दिवसांपासून लाईट नाहीये। तशीच परिस्थिती चिंचवाडीतल्या जवळपास 36 घरामध्ये आहे। 36 घरामध्ये गेल्या 6 दिवसांपासून या ठिकाणी बत्ती गुल झालेली पाहायला मिळते आहे। एक आंब्याचं झाड इथल्या वायरवरती कोसळलं आणि त्यानंतर इथला वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यानंतर खाके यांच्याप्रमाणे जवळपास 35 घरामध्ये आज लाईट नाहीये आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या 97 गावामध्ये सध्या सुद्धा हीच परिस्थिती असलेली पाहायला मिळते आहे। वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र वीज पुरवठा सुरू करण्यासाठी आणखीन 2 दिवसांचा अवधी लागेल असं देखील महावितरणकडून या ठिकाणी सांगितलं जात आहे। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी।